अर्थ खातं हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळेल असं वाटत नाही, पण अर्थ खात्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाच अधिकार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. भाजपकडनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद कमी केली जाते असा आरोपही त्यांनी केला. तर भाजप विरोधातलं वारं अजित पवार यांनी ओळखलं होतं, म्हणूनच अजित पवार भाजपच्या कट्टर विरोधात गेले होते असा दावाही रोहित पवारांनी केला. दरम्यान रोहित पवार यांच्या या दाव्यावर प्रवीण दरेकरांनी देखील प्रतिक्रिया दिली. अमित शाह साहेब मुंबईत आले होते आणि त्यांनी भेट सुनेत्रा काकींना नाकारली. त्यामुळे एवढं महत्त्वाचं खातं मिळेल असं वाटत तरी नाही. खरं तर हक्क हा अजितदादांच्या पक्षाचा आहे. अजितदादा नसताना मात्र कुठं ना कुठंतरी हळूहळू त्या पक्षाची ताकद कमी करण्याचा भाजपने प्रयत्न केला. हे आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे ते जर डिपार्टमेंट हातात आलं तर मग बऱ्याच महत्त्वाच्या नाड्या हातामध्ये येतात आणि ते भाजपला नको असावं, एकनाथ शिंदेंना पण नको असावं, म्हणून त्यांना मिळेल असं मला तरी वाटत नाही. त्याला भांडावं लागेल, त्याला ताकद दाखवावी लागेल. काही प्रमाणात ती चुणूक नाहीतर ती ताकद अप्रत्यक्षपणे काल परवा दाखवलेली दिसते. तर किती दिवस ते दाखवू शकतील आणि स्वतःचं हक्काचं खातं आपल्याकडे परत घेतील हे आपल्याला मात्र येत्या काळामध्ये बघावं लागेल. अमित शाह रोहित पवारांना विचारून भेटी देत असतील किंवा त्यांचं बोलणं झालं असेल की भेट नाकारले म्हणून, तुम्हाला मला ते माहीत नाही आहे. आता त्या ठिकाणी अर्थमंत्री पद काय करावं काय नाही करावं हा सरकारचा विषय आहे. परंतु मला वाटतं भविष्यवेत्ते रोहित पवार हल्ली व्हायला लागलेले आहेत. जी गोष्ट माहीत नाही तर अंदाजे आपलं काहीतरी ठोकायचं, मीडियात चर्चेत राहायचं, याच्या पलीकडे काय नाही आहे. उपमुख्यमंत्र्यांना आपल्या अमितभाईंना भेट घ्यायची असेल तर देतील भेट ते. परंतु प्रत्येक गोष्टीचा अंदाज लावायचं, राजकीय काही ट्विस्ट करता येते का, हाच रोहित पवारांचा उद्योगधंदा झालेला आहे.